नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सादिक पठाण, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची औरंगाबाद, सेक्रेटरी प्रॅक्टिस इंग्लिश या ट्रेडचा शिल्पनिदेशक. आज आपण भारत स्किलवरील फर्स्ट सेमिस्टरचा मॉड्यूल 1 याच्या थिअरीचे क्वेश्चन्सवर डिस्कस करणार आहोत. ते क्वेश्चन्स आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर सर्व ITI करता एक ॲप बनवलेला आहे. ॲपचं नाव आहे बघा रे, भारत स्किल. आपल्याला सर्वप्रथम तर प्ले स्टोअरवरती जायचं आहे. प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर या ठिकाणी भारत स्किल म्हणून तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, म्हणजे टाईप करा या प्रकारे की भारत स्किल टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर बघा सेकंड या ठिकाणी दिसतं आहे भारत स्किल म्हणून. लोगो सर्वांनी लक्षात राहू द्या. भारत स्किल म्हणून या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसतं आहे. आता माझ्याकडे तर ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे, इन्स्टॉल पण केलेलं आहे, त्यामुळे मी सरळ ओपन करेल. ओपन केल्यानंतर फर्स्ट इंटरफेस या प्रकारे ओपन व्हायला थोडा वेळ लागणार आहे. भारत स्किलवरती रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं याबाबतीत स्पेशल एक व्हिडिओ बनवून मी टाकल. आता सध्या रजिस्ट्रेशन वगैरे बाबतीत सांगत नाही. आता सरळ एक लक्षात राहू द्या की टॉपला तुम्हाला क्वेश्चन बँक दिसते. या ठिकाणी क्वेश्चन बँकला क्लिक करायचं आहे. क्वेश्चन बँकला क्लिक केल्यानंतर माझा जो ट्रेड आहे सेक्रेटरी प्रॅक्टिस इंग्लिश, या ट्रेडला आपण स्टेनोग्राफीमध्ये सुद्धा ग्राह्य पकडतो. या ठिकाणी दिसतं बघा सेक्रेटरी प्रॅक्टिस इंग्लिश. आता ज्या सेक्रेटरी प्रॅक्टिसच्या विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी आहेत त्यांनी ही गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवा की सेक्रेटरी प्रॅक्टिस इंग्लिश त्या व्यतिरिक्त अजून एक पुन्हा ट्रेड असतो किंवा स्टेनोग्राफर अँड सेक्रेटरी असिस्टंट इंग्लिश. या ठिकाणी 2 ऑप्शन दिसतात बघा तुम्हाला. तर क्वेश्चन्स याचे पण सॉल्व करायचे आणि याचे पण सॉल्व करायचे, दोन्ही पण क्वेश्चन्सचे तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. या ठिकाणी बघा फर्स्ट सेमिस्टरचे बघणार आहोत आपण. तर फर्स्ट सेमिस्टरला क्लिक करा. या ठिकाणी मॉड्यूल सिलेक्टचं ऑप्शन येतं. तर मॉड्यूल सिलेक्टला तुम्हाला मॉड्यूल 1 सिलेक्ट करायचं आहे. प्लीज सिलेक्ट लेवल या ठिकाणी ऑल लेवल करा, म्हणजे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील. आणि सिलेक्ट लँग्वेजला या ठिकाणी बघा आता मराठी लँग्वेज येते. तुम्हाला मराठीच्या व्यतिरिक्त वेगळी कोणती लँग्वेज असेल, समजा हिंदी असेल किंवा अदर तुमची जी लँग्वेज असेल त्या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज शो करतील. सध्या मराठी येते. जर या ठिकाणी मराठी शो करत नसेल आणि तुम्हाला मराठीतच क्वेश्चन जर सॉल्व करायचे असेल तर 2-3 वेळा ट्राय करायचं, बॅक घ्यायचं आणि पुन्हा ट्राय करायचं. म्हणजे हे जे असं टाकलेलं वरतून सिलेक्ट सेमिस्टर 1, त्यानंतर मॉड्यूल 1, ऑल सिलेक्ट लेवल ऑल आणि ट्राय करायचं. प्लीज सिलेक्ट लँग्वेज. तर या ठिकाणी मराठी आपण सिलेक्ट केली. ठीक आहे. तर या ठिकाणी असे सर्व क्वेश्चन्स आपल्याला स्क्रीनवरती शो होत आहे. तर सध्या आपण 35 क्वेश्चन्सवरती डिस्कस करणार आहोत. एक एक करून सर्व क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. एक एक करून सर्व क्वेश्चन आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. स्टार्टिंगचा क्वेश्चन आहे बघा. या ठिकाणी स्टार्टिंगचा क्वेश्चन दिसतोय तुम्हाला. थोडंसं वेट करावं लागेल. ठीक आहे. हाऊ मेनी आर द कॉन्सोनंट अकॉर्डिंग टू पिटमन शॉर्टहँड. ठीक आहे. तर मराठीत समोर दिलेलं आहे पिटमन शॉर्टहँडच्या नुसार किती व्यंजने आहेत. तर या ठिकाणी सर्वप्रथम हे क्लिअर करा मित्रांनो की तुम्हाला जे सिलेबसमध्ये शिकवलं जातं तर 26 तुम्हाला सिलेबसमध्ये शिकवलं जातं. परंतु या ठिकाणी सांगितलेलं काय, 2 क्वेश्चन तुम्हाला जमली करण्याकरता प्रत्येक वेळेस येत असतात की पिटमन शॉर्टहँडच्या नुसार व्यंजनं किती आहे आणि व्यंजनांच्या साऊंड्स किती आहे. ठीक आहे. तर व्यंजनांच्या साऊंड्स आहे वगैरे 26 आणि व्यंजन आहे मित्रांनो 24. ठीक आहे. व्यंजनं किती दिलेले आहे आपल्याला या ठिकाणी, तर 24 व्यंजनं दिलेले आहे. ठीक आहे. या ठिकाणी व्ह्यू आन्सर करून तुम्ही बघू शकता की आपल्याला व्यंजन किती दिलेले आहे, तर 24 दिलेले आहे. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो. या ठिकाणी व्ह्यू आन्सर करून सुद्धा तुम्ही बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा रे, व्हॉट इज द चीफ एम ऑफ सेक्रेटरी प्रॅक्टिस ट्रेड. बाबा सचिवालय कार्यपद्धती ज्याला आपण सेक्रेटरी प्रॅक्टिस असं म्हणतो, तर या व्यवसायाचे मुख्य उद्दिष्ट काय असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. तर साधी गोष्ट आहे, जसं वेलकम व्हिजिटर टू ऑफिस. या ठिकाणी काय म्हटलं आहे का, कार्यालयाला भेट देणाऱ्यांचे स्वागत करण्यात. आपण सेक्रेटरी या पोस्टवर आहोत, आपल्याला वेलकमिंग वगैरे करायची कोणाला गरज पडणार नाही. ठीक आहे. तर आपलं उलट आपलंच वेलकम सर्व ठिकाणी होणार आहे. त्यानंतर मेकिंग अँड रिसिविंग कॉल्स. तर कॉल्स वगैरे रिसिव्ह करण्याचं काम असतं सेक्रेटरीचं, परंतु सर्व काही याच्यामध्ये इन्वॉल्व होत नाही. याचं राईट आन्सर बघा मित्रांनो रे सी, म्हणजे टायपिंग लेटर्स अँड टेकिंग नोट्स इन शॉर्ट हँड. म्हणजे पत्रे टाईप करणं आणि शॉर्ट हँडमध्ये नोट्स घेणं. एकदम सिंपल काम आहे की बाबा जे सेक्रेटरी म्हणून आपली पोस्ट असते त्याला आपण स्टेनोग्राफरसुद्धा म्हणतो.
तर आपलं काम असतं बघा रे, टायपिंग लेटरला टायपिंग करायचं आहे आणि याला नोट्स करून ठेवायचं कशामध्ये, शॉर्टहँडमध्ये. V1 सर म्हणून जर बघितलं आपण तर राईट आन्सर आहे सी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा रे, व्हॉट आर कॉन्सोनंट्स. आता हा क्वेश्चन तुमच्याकरता अति महत्त्वाचा आहे की कॉन्सोनंट म्हणजे काय. तर कॉन्सोनंटलाच आपण मराठीमध्ये व्यंजनसुद्धा म्हणतो. त्या व्यंजनांची व्याख्या विचारलेली, बाबा व्यंजनाची व्याख्या काय. आता फर्स्टवाला वगैरे, जेव्हा हवा तोंडातून मुक्तपणे निसटते तेव्हा निर्माण होणार ध्वनी. ठीक आहे. जेव्हा हवा तोंडातून मुक्तपणे जेव्हा निघते त्याला आपण व्हावेल्स म्हणतो. ठीक आहे, व्यंजन म्हणत नाही. तर सेकंड ऑप्शन आहे बघा या ठिकाणी, की तोंडात घशाच्या छेदामध्ये ऐकू येणाऱ्या सारख्या घर्षणाचा तयार झालेला आवाज, म्हणजे साऊंड्स प्रोड्यूस विथ ऑडिबल फ्रिक्शन इन माउथ. ठीक आहे. तर बी हा याचा योग्य आन्सर असणार आहे. बी, साऊंड प्रोड्यूस विथ ऑडिबल फ्रिक्शन इन माउथ. हे तुम्हाला पाठच करायचं आहे. कॉन्सोनंट म्हणजे काय, लोगोग्राम्स म्हणजे काय, ग्रॅमलॉक्स म्हणजे काय, फ्रेजेस म्हणजे काय, ठीक आहे, वॉवेल्स म्हणजे काय, याच्या व्याख्या पाठ करायचे, कारण हे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येतात. त्या ठिकाणी व्ह्यू आन्सर जर केला आपण तर बी हे त्याचं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. नेक्स्ट बघा बाबा, व्हॉट आर लोगोग्राम्स. आता सांगितलं ना तुम्हाला व्याख्या पाठ करायची म्हणून आपल्याला, लोगोग्राम्स म्हणजे काय वगैरे सगळं. ठीक आहे. तर लोगोग्राम्स म्हणजे आता लोगोग्रामला आपण ग्रॅमलॉक सुद्धा म्हणतो. ग्रॅमलॉक्स वेगळे नसतात किंवा लोगोग्राम्स वेगळे नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे. थोडं तुम्ही पण प्रयत्न करा सोबत हे करण्याचा, की लोगोग्राम्स म्हणजे काय. आता आपण काय करू, डायरेक्ट उत्तरावरती येऊ, बाकीला आपण डिस्कस करणं बंद करू आता. ठीक आहे. तर लोगोग्राम्स हा सिंगल शॉर्ट हँड सायन्स और कॉमन वर्ड्स. लोगोग्राम काय एक सिंगल शॉर्ट हँडचे सायन्स, ठीक आहे, आपण कॉमन वर्ड्सला जे तर या ठिकाणी वापरात आणत असतो. ठीक आहे. तर याचं राईट आन्सर आहे बघा सी. आन्सर करून बघितलं आपण तर सी हे त्याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, की विच इज द पोझिशन वेर इन लोगोग्राम्स आर रिटन. म्हणजे ग्रॅमलॉकचे किती पोझिशन दिलेलं आहे, किती स्थानावर आपण लोगोग्राम्सला लिहू शकतो. ठीक आहे. तर साधी गोष्ट वळणं, जसं की एक्झाम्पल थ्रू जर सांगितलं तुम्हाला, एनचा ग्रॅमलॉक्स आहे जो की आपण अबाव द लाईन काढतो, डचा ग्रॅमलॉक्स आपण ऑन द लाईन काढतो, आणि एखादा ग्रॅमलॉक जर बघितला पुट, ठीक आहे, जे की आपण थ्रू द लाईन काढतो. म्हणजे साधी गोष्ट आहे, आयदर अबाव, ऑन आणि थ्रू. म्हणजे आपण रेषेच्या वर काढू शकतो, ओळीच्या वर, ओळीवर काढू शकतो, किंवा ओळीच्या मध्यभागापासून सुद्धा आपण काढू शकतो. त्याच्यामुळं डी हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. सर्वांनी लक्षपूर्वक हे क्वेश्चन्स रीड करायचे. ठीक आहे. तर 5चा जो आन्सर आहे तर डी, रिटर्न आयदर अबाव, ऑन, थ्रू. आता यामध्ये एक गोष्ट सगळ्यांनी क्लिअर करायची आहे, की काय असतं माहिती आहे का, की जसं तुमच्याकडं भारत स्किलचा ॲप आहे, ह्या भारत स्किलच्या ॲपवरूनच तुम्हाला ते फायनल पेपर असणार आहे. फायनल पेपर या भारत स्किल ॲपवरूनच काढलं जातं. त्यामुळे यात जरी रॉंग दिलेलं असेल, आता ते सांगायला तर बरोबर नाही, परंतु ते रॉंगच तुम्हाला पाठ करणं आहे सगळ्यांना. का? कारण की ॲज इट इज उत्तरं क्वेश्चन उचललेले असतात. सपोज याचं बी आन्सर जर असेल, परंतु याचं ए जर असेल तुमच्या मताप्रमाणे, किंवा तुमची थिअरी चांगली असेल, ए जरी असेल आणि बी तुम्ही पाठ करायचं. का? कारण की जे भारत स्किलवरचे क्वेश्चन्स आहेत तेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन होता 6वा, दिफ्थॉंग्स लिहिण्याची किती जागा आहेत. आता बघा साधी गोष्ट आहे, की दिफ्थॉंग जो चॅप्टर आहे आपला, दिफ्थॉंगच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला शिकवलेलं असेल, दिफ्थॉंग 2 प्लेसवर लिहिल्या जातात, म्हणजे फर्स्ट प्लेस आणि थर्ड प्लेसवर, आणि 3 प्लेसवर लिहिल्या जाणार त्याला म्हणतो आपण डायफोन्स. ठीक आहे. तर दिफ्थॉंग्सला किती प्लेसवर बनवलं तर 2 प्लेस आहे, फर्स्ट प्लेस आणि थर्ड प्लेस, म्हणजे डी हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे. व्ह्यू आन्सर करून पण दाखवत चालतो आहे तुम्हाला, तर लक्षात असू द्या. दिफ्थॉंग लिहिण्याच्या जागा किती आहे तर 2 आहे, प्रथम स्थान आणि तिसरे स्थान म्हणजे तृतीय स्थान, फर्स्ट प्लेस अँड थर्ड प्लेस. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 नंबरचा, विच इयर डिड सर आयझॅक पिटमन इन्व्हेंट शॉर्ट हँड. बाबा जे लेखक होते आपले सर आयझॅक पिटमन यांनी शॉर्ट हँडचा शोध कोणत्या वर्षात लावला. ठीक आहे. आता याचे उत्तरं वेगवेगळे वळणार आहे. कुठं 1840 लिहिलेलं आहे, कुठं 1837 लिहिलेलं आहे. आता आपल्या याच्याप्रमाणे जे येतं 1840 आपल्याला क्वेश्चनचं आन्सर आहे. जर तुम्ही बघितलं बरोबर हिस्ट्रीमध्ये तर 1837सुद्धा आन्सर आहे भरपूर ठिकाणी, आणि 1840 पण आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकता एखाद्या वेळेस. जर समजा तुम्हाला 1840 ऑप्शनमध्ये नाही दिसलं तर 1837 तुम्हाला या ठिकाणी टिक करायला हरकत नाही. सध्या 1840 लक्षात राहू द्या. एचा आन्सर काय बाबांनो 1840, म्हणजे कधी शोध लावला त्यांनी तर 1840मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच स्ट्रोक्स आर रिटर्न अपवर्ड. कोणत्या स्ट्रोक्सला अपवर्ड लिहिलं जातं. आता अपवर्ड म्हणजे काय, ऊर्ध्वगामी आणि अधोगामी असे 2 प्रकार असतात. ऊर्ध्वगामी म्हणजे अपवर्ड, अधोगामी म्हणजे डाऊनवर्ड. ठीक आहे. तर अपवर्ड स्ट्रोक्स कोणत्या आहे खालीलपैकी कशा लिहिल्या जातात. ठीक आहे. तर बाळांनो या ठिकाणी लक्षात राहू द्या, थिन आणि थिकमधला तुम्हाला जे ना डिफरंट लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी
ज्या स्ट्रोक्स अपवर्ड लिहिले जातात तर त्या असतात बघा काय रे, तर थिन स्ट्रोक्स असतात. आता थिन स्ट्रोकचं जर तुम्ही लक्षपूर्वक हे केलं का बाबा आर ही 3 स्ट्रोक झाली म्हणजे लाईट स्ट्रोक. थिनचा अर्थ काय असतो लाईट. नंतर पहा रे डब्ल्यू लाईट झाली, व्हाय लाईट झाली. या सर्व स्ट्रोक ज्या आहे तर या थिन स्ट्रोक्समध्ये कन्वर्ट होतात. पुन्हा कोणती लाईट स्ट्रोक आहे तर बाबा एल पकडून चाला, ही पण लाईट स्ट्रोकच आहे. या सर्व लाईट स्ट्रोकला फक्त अपवडलेलं जातं. असं तुमच्या तुम्ही बघितलं असेल की कोणत्याही ठिकाणी डार्क स्ट्रोकला अपवर्ड लिहिलेलं नाही. ठीक आहे. तर 8चं जे राईट आन्सर आहे बाबांनो तर बी आहे. V1 सर करून जर बघितलं आपण तर बी हे त्याचं राईट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट पहा रे 9 नंबरचा, व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲसेट फॉर शॉर्ट हँड रायटर. शॉर्ट हँड लेखकासाठी सर्वात महत्त्वाची संपत्ती कोणती आहे. तर शॉर्ट हँड रायटर जो असतो बघा, जो आपला बॉस असतो, आपला अधिकारी जो असतो सगळ्यात मोठा, त्याचा PA म्हणून आपल्याला काम करावं लागतं. त्यामुळं जो PA असतो त्यामध्ये सर्व गुण वैशिष्ट्य कौशल्य सगळं असणं गरजेचं आहे. त्यामुळं शॉर्ट हँड रायटरकडं काय यापैकी पाहिजे 4 याच्यापैकी. तर असा प्रश्न विचारलेला आहे. तर ॲबिलिटी टू राईट लेजिबल आउटलाईन्स, सुस्पष्ट रूपरेखा लिहिण्याची क्षमता त्यामध्ये पाहिजे. म्हणजे असं पण नाही का समोरचा व्यक्ती तुम्हाला बोलतो आहे की आणि तुम्ही लिहिताय की येड्यावानी, तर तसंच चालणार नाही बरोबर. त्यामुळं त्यामध्ये काय पाहिजे बाबा ॲबिलिटी टू राईट लेजिबल आउटलाईन्स. ठीक आहे. तर ए त्याचं राईट आन्सर असणार आहे. V1 सर करून जर बघितलं तुम्ही तर ए त्याचं राईट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वळणवर आहे 10 नंबरचा, विच जॉईंट स्ट्रोक्स ऑफ रे अँड वाय इज करेक्ट. आता हे ज्यानं पहिला कॉन्सोनंटचं चॅप्टर ज्यानं चांगला केला असेल त्याला हे तर माहीतच असणार आहे बाबा यापैकी आर आणि व्हाय कुठं जोडलेलं आहे. जॉईंट शब्दाचा अर्थ म्हणजे जोडणे आहे असं जर समजला तर मग बाकी सगळं समजतं. नाही तर जॉईंट म्हणजे काय माहीत नाही आणि लागले वांदे बरोबर. तर सरळ बघा इथं जॉईंट स्ट्रोक कुठे आहे तर डी ही जॉईंट स्ट्रोक आहे. मग इथं विचारलेलं काय आहे की आर आणि व्हाय कुठं करेक्ट लिहिलेलं आहे जॉईंट करून, तर हे इथं आर आणि व्हाय. तर डी हे त्याचं राईट आन्सर असणार आहे 10व्याचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बारे बाबा नो, वेन इज अ व्हॉवेल प्रोड्यूस. ठीक आहे. एक्सवर कधी तयार होतं. आता इथं बघा क्वेश्चन ऑप्शन दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला जो क्वेश्चन्स आहे 11वा, तर याचं राईट आन्सर बघा जेव्हा तोंड उघडे असेल. अरे बाबा जेव्हा तोंड उघडं तेव्हाच तुम्ही स्वर काढचाल ना. बिना तोंड उघडण्याचं स्वर निघाल का कुठून नाही, ऊ निघाल त्यातून. तर त्यामुळे जे तर सी हे त्याचं राईट आन्सर आहे बरोबर. तर वेन द माउथ पॅसेज इज ओपन, सी हे त्याचं राईट आन्सर असणार आहे की स्वर कधी तयार होतो जेव्हा पण तुमचं तोंड उघडं असेल तेव्हाच. बिना तोंड उघडण्याचं ऊ निघाल स्वर निघणार नाही. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे 12वा की हाऊ मेनी व्हॉवेल प्लेसेस आर देअर. स्वरच्या किती जागा आहेत. आता स्वर लिहिण्याचे किती जागा राहिले करावं या ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट पण क्लिअर पाहिजे की स्वर लिहिण्याचे 3 प्लेसेस असतात. फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस आणि थर्ड प्लेस, म्हणजे 3 प्लेसेसवरती तुम्हाला स्वर लिहावं लागतात बरोबर. तर याचं राईट आन्सर आहे बाबांनो रे डी, म्हणजे स्ट्रोकच्या दोन्ही बाजून 3 स्वर ठिकाणं असतात. दोन्ही बाजूला काय येतं 3 स्ट्रोकच्या प्लेसेस आहेत. हाऊ मेनी व्हॉवेल प्लेसेस आर देअर, तर 3 व्हॉवेल प्लेसेस बोथ साईड ऑफ स्ट्रोक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 13वा, विच साऊंड डज अ लाईट डॅश इन सेकंड प्लेस इंडिकेट. आता यामध्ये तुम्हाला सर्व व्हॉवेल्स पाठ करणं गरजेचं आहे, कारण की हे क्वेश्चन तुम्हाला वारंवार क्वेश्चन्स तुमच्या याच्यामध्ये विचारले जातात बरोबर. की बाबा किती साऊंड आहे, म्हणजे किती व्हॉवेल्स आहे तर 12 आहे. कोणता व्हॉवेल कोणत्या प्लेसला लिहिला जातो, त्याला डॉटने दाखवतात की डॅशने दाखवतात, हे क्वेश्चन तुम्हाला वारंवार येत असतात. ठीक आहे. तर 13 नंबरचा जो क्वेश्चन आहे तर अचा जो व्हॉवेल आहे म्हणजे सी ऑप्शन हे तुमचं राईट असणार आहे. ठीक आहे. विचारलं काय सेकंड प्लेस इंडिकेट लाईट डॅश. ठीक आहे. तर अच हा सेकंड प्लेसला इंडिकेट करतो. ठीक आहे. नेक्स्ट 14वा क्वेश्चन आहे, नेम द सेकंड प्लेस व्हॉवेल. आता हा क्वेश्चनच चुकीचा विचारलेला आहे, कारण या ठिकाणी विचारलेलं पाहिजे असतं की नेम द सेकंड प्लेस लॉंग व्हॉवेल किंवा शॉर्ट व्हॉवेल किंवा डॅश व्हॉवेल डॉट व्हॉवेल या प्रकारे विचारायला पाहिजे होतं. परंतु यामध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला उत्तराच्या अपेक्षा आहे की तुमचं जे उत्तर असणार आहे या ठिकाणी एचा म्हणजे डॉट कॅटेगरीचा जो व्हॉवेल आहे ए तो तुमचा राईट आन्सर असणार आहे बी. ठीक आहे. ए व्हॉवेल जो दिलेला इथं तुमचा राईट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 15वा, व्हॉट आर द फर्स्ट प्लेस व्हॉवेल्स. आता हे तुम्हाला ग्रुप्स करून दिलेलं आहे. तर ग्रुप्स करून दिलेलं असल्यामुळं तुम्हाला फर्स्ट प्लेसचं व्हॉवेल या ठिकाणी ओळखायचं आहे. तर फर्स्ट प्लेसचं व्हॉवेलचं बघा आ, ॲ, ऑ आणि ओ, ऑ. ठीक आहे. तर बी हे तुमचं राईट आन्सर असणार आहे. तर ही गोष्ट तुम्हाला क्लिअर राहू द्या की सेकंड प्लेस व्हॉवेल कोणते बाबांनो, तर बी यामधले सर्व व्हॉवेल्स आहे. सॉरी फर्स्ट प्लेसचे, सेकंड प्लेसने सॉरी.
नेक्स्ट क्वेश्चन आहे 16वा, विच ऑप्शन रीड्स एल. आता साधी गोष्ट, ज्याला व्हॉवेलचं चॅप्टर चांगल्यापैकी समजलेलं आहे त्याला हे समजले आहे. एलला उल म्हणून तू तर मग वांदे. ठीक आहे, तर त्यामुळं एल हा शब्द विचारलेला आहे बाबा 4 ऑप्शनपैकी एल कोणता आहे. आता पहिलं पाहिलं बाबा आपण तर इल वड आहे, दुसरं पाहिलं तर ले वड आहे, चौथा पाहिलं तर लॉ आहे, विषय संपला. तर मग काय उरलं, सी. म्हणजे एल हा ऑप्शन कुठे आहे तर सी नंबरच्या ऑप्शनमध्ये. ठीक आहे, तर याचं राईट आन्सर आहे बघा रे सी, म्हणजे एल हा त्याचा राईट आन्सर असणार आहे. नेक्स्ट स्टेप बाबांनो, व्हॉट इज अ कॉन्ट्रॅक्शन. यामध्ये सर्व क्लिअर होईल बघा. तुमचे 3 क्वेश्चन तुम्हाला येण्याची शक्यता 100% असते, त्यामुळं हे क्वेश्चन तुम्हाला रीड करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर 17वा क्वेश्चन्स आहे, व्हॉट इज अ कॉन्ट्रॅक्शन. आता कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय. ठीक आहे, तर डायरेक्ट उत्तरावर जाऊ आपण की फ्रिक्वेंटली ऑकरिंग वर्ड्स रिप्रेझेंटेड बाय 2 or more स्ट्रोक्स. ठीक आहे, म्हणजे जे वारंवार उदाहरणारे 2 शब्द असतात त्यालाच आपण काय म्हणतो तर कॉन्ट्रॅक्शन्स असे म्हणतो. म्हणजे आपण काय करतो माहिती आहे का, काय ग्राम ब्लॉक्स काढतो आणि प्लसमध्ये काय त्याच्या स्ट्रोक्स काढतो, त्यालाच आपण काय म्हणतो कॉन्ट्रॅक्शन्स असते म्हणतो. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्शन, स्पेशल कॉन्ट्रॅक्शन, इंटरसेक्शन्स, फेसोग्राफी, ग्राम ब्लॉक्स हे सर्व मिळून जे तर आपला स्टेनोग्राफीचा पाया मजबूत झालेला आहे. एवढं लक्षात ठेवा. तर बी आहे त्याचं राईट आन्सर आहे. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय तर फ्रिक्वेंटली ऑकरिंग वर्ड्स रिप्रेझेंटेड बाय 2 or more स्ट्रोक्स. ठीक आहे, बी हे त्याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहा बळांनो, 18वा, व्हॉट आर ग्राम ब्लॉक्स. आता ग्राम ब्लॉक्स म्हणजे काय, जसं तुम्हाला पहिलं समजून सांगितलं. ग्राम ब्लॉक्स आपण कशाला म्हणतो तर काही कॉमन वर्ड्स असतात, त्याचं जे साईननं बनतं त्याला आपण ग्राम ब्लॉक्स असे म्हणतो. म्हणजे भाषेतील सामान्य शब्द शॉर्ट अँड चिन्हासह छोट्या चिन्हांना आपण काय केलेलं आहे इथं ग्राम ब्लॉक्स बनवलेले. ठीक आहे, तर डी हे त्याचं राईट आन्सर असायला हवं. या ठिकाणी डी हे त्याचं राईट आन्सर आहे. व्हॉट आर लॉगोग्राम्स, कॉमन वर्ड्स इन लँग्वेज विथ शॉर्ट अँड साईन. नेक्स्ट क्वेश्चन आहे 19 नंबर, कॅन यू रिप्रेझेंट कॅपिटल्स इन शॉर्ट हँड, इफ सो वेन अँड हाऊ. म्हणजे एखादं जर देशाचं नाव असेल, व्यक्तीचं नाव जर असेल किंवा एखाद्या प्रमुख स्थळाचं जर नाव असेल तर तो स्थळाचं नाव तुम्ही शॉर्ट हँडमध्ये कशा प्रकारे दर्शवतात, असं साधा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे, तर आपण काय करतो लेकराव, अशा ठिकाणी 2 स्ट्रोक्स, म्हणजे जसं की एक्झाम्पल थ्रू एखाद्या व्यक्तीचं नाव जर आलं तर असे आपण 2 स्लॅटिंग टिक्स मारतो ना खाली, त्याला आपण काय म्हणतो स्लॅटिंग टिक्स म्हणतो. जर मराठी शॉर्ट हँड तुम्ही लिहिताय, इंग्लिश वर्ड आला एखादा तर या प्रकारे डॅश मारतात, आणि इंग्लिश शॉर्ट हँड जर लिहिताय आणि मराठी वर्ड जर आला तर या प्रकारेच तुम्हाला या ठिकाणी म्हणजे या प्रकारे डॅश मारावं लागते, फुली मारावं लागते क्रॉसची एक्ससारखी. का केव्हा ती, जेव्हा इंग्लिश किंवा मराठी शॉर्ट हँडमध्ये दुसऱ्याच लँग्वेजचा जर एखादा शब्द घुसला तेव्हा, आणि एखाद्या कॅपिटल जर विचारलं तर या प्रकारे 2 स्लॅटिंग टिक मारावं लागतात. म्हणजे ही गोष्ट क्लिअर राहू द्या की बाय टू शॉर्ट स्लॅटिंग टिक्स बॅनिथ अ वर्ड, बी हे त्याचं राईट आन्सर आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर सर्वांना. नेक्स्ट क्वेश्चन बघा 20वा, व्हॉट आर द व्हॉवेल प्लेसेस फॉर ट्रायफोन्स. ठीक आहे, ट्रायफोनसाठी स्वरस्थाने कोणती आहे. आता ट्रायफोनसाठी स्वरस्थाने विचारलेली आहे, तर स्वरस्थाने कोणती असतील बाबा. आता मला एक सांगा पहिलं की ट्रायफोन्स म्हणजे काय. त्याला आपण आपल्या भाषेमध्ये त्रिस्वरसुद्धा म्हणतो. जेव्हा पण दिफ्तांगच्या नंतर एखादा व्हॉवेल येईल तेव्हा त्या दिफ्तांगला एक छोटीशी टिक ॲड केली जाते. जसं की एक्झाम्पल थ्रू जर सांगितलं तुम्हाला की आपल्याला या प्रकारे दिफ्तांग्स असतात. ठीक आहे, हे तर कॉमन दिफ्तांग्स आहे. एक भो असतो असा आणि एक भो असतो या प्रकारे. याला काय करतो बाबा आपण या प्रकारे टिक ॲड करतो, बरोबर. तर यालाच आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण दिफ्तांग्स, ट्रायफोन्स म्हणतो. या दिफ्तांगला जेव्हा टिक ॲड केली जाते तेव्हा त्या ठिकाणी ट्रायफोन्स बनतो. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय की किती प्लेसेस आहे दिफ्तांगला, तर दिफ्तांगला प्लेसेस आहे 2. कोणतं बाबांनो तर फर्स्ट प्लेस अँड थर्ड प्लेस. 2च प्लेस आहे ना, तिसरा आणला तुम्ही नवीन. तर 2 प्लेस आहे, तर 2 प्लेसवरती जर दिफ्तांग काढले जातात आणि दिफ्तांग प्लसच त्याला टिक ॲड केल्यानंतर ट्रायफोन्स म्हणतो. तर म्हणजे 2च प्लेसेस असणार आहे आपल्याला, फर्स्ट प्लेस अँड थर्ड प्लेस. तर याचं राईट आन्सर काय असणार आहे बाळांनो, फर्स्ट अँड थर्ड, म्हणजे डी हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना. नेक्स्ट क्वेश्चन पार्ट 21 नंबर, थोडं फास्ट घेतो आहे आपण. हाऊ इज अ व्हॉवेल फॉलोइंग अ दिफ्तांग रिप्रेझेंटेड. दिफ्तांगच्या नंतरचे स्वर कसे दर्शवले जातात. तर एक बारीक टिक ना, ज्याच्यावर आपण आता बडबड केली की बाय अ स्मॉल टिक रिटर्न ॲज टू मेक अ विजिबल, म्हणजे डोळ्यांनी दिसल या प्रकारे आपल्याला एक छोटीशी टिक त्या ठिकाणी ॲड करायची. तर व्यू आन्सर करून जर बघितलं आपण तर डी हे त्याचं राईट आन्सर आहे. ठीक आहे, 21चं डी आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच साईन डिनोट्स यू दिफ्तांग. ठीक आहे, तर यू दिफ्तांगची साईन तर सगळ्यात सोपी आहे. त्याला जर उलटं पातेल्यासारखं झाकून ठेवलं आहे त्यांनी, म्हणजे ए त्याचं राईट आन्सर असणार आहे. आता या ठिकाणी जर तुम्हाला विचारलं बाबांनो की आय करता कोणती दिफ्तांगची साईन आहे, तर ही आय करता आहे. ओ आय करता कोणती आहे, तर ह्या बोला उलटं केलं या प्रकारे, तर हे झालं ओ आय करता.
नंतर OW करतात ही आणि यू करता ही, या प्रकारे 4 तर डिफ्थॉंगचे साईन छटकवर, तर ते पाठ करायचं तुम्हाला. तर राईट आन्सर काय असणार आहे याचं? ए. डिफ्थॉंगची साईन कोणती? यूच्या. तर ही वाली जी आहे यूला उलटं केलेलं आहे, तर ती आहे यू करता डिफ्थॉंगची साईन. नेक्स्ट बघा, व्हॉट इज अ फॉलोविंग व्हॉवेल. आता फॉलोविंग आणि प्रेसिडिंग 2 प्रकारचे व्हॉवेल्स असतात तुम्हाला वेगवेगळे, त्या व्हॉवेल्सला आपल्याला या क्वेश्चन्समध्ये समजून घ्यायचं. ठीक आहे. तर फॉलोविंग व्हॉवेल म्हणजे काय, जे नंतर येतात ते, आणि फॉलोविंग प्रेसिडिंग व्हॉवेल म्हणजे काय, जे अगोदर येतात ते. ठीक आहे. या ठिकाणी विचारलेलं आहे की नंतर येणाऱ्या व्हॉवेल्सला आपण कशाप्रकारे दर्शवतो. कशाप्रकारे दर्शवतो त्याला आपण, की व्हॉवेल अकोरिंग आफ्टर अपस्ट्रोक और डाऊन स्ट्रोक और बिलो हॉरिझॉन्टल स्ट्रोक्स, म्हणजे एखाद्या अपवर्ड स्ट्रोकच्या, डाऊनवर्ड स्ट्रोकच्या किंवा हॉरिझॉन्टल स्ट्रोकच्या नंतर आपण त्या फॉलोइंग व्हॉवेलला दर्शवतो. म्हणजे सी हे त्याचं राईट आन्सर असायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन पाहा बाबांनो, 24 नंबरचा. हाऊ आर लोगोग्राम्स रिप्रेझेंटेड. लोगोग्राम्स आपण कसे दर्शवतो? तर लोगोग्राम्स दर्शविण्याकरता तिन्ही प्लेसचा आपण वापर करतो. फर्स्ट प्लेस पण करतो, सेकंड प्लेस पण करतो आणि थर्ड प्लेस पण करतो. ठीक आहे. म्हणजे बाय डॉट्स, बाय डॅश, बाय स्ट्रोक्स. म्हणजे डॉटमध्ये जर बघितलं आपण AN, नंतर डॅशमध्ये जर बघितलं तर O, या प्रकारे जे स्ट्रोक्स आहेत त्या ग्रामलॉक्स, आणि स्ट्रोक्समध्ये जर बघितले तर पुट, इट, शूड, या प्रकारे जे आहे तर ते आहे स्ट्रोक्समध्ये. म्हणजे याचं राईट आन्सर असणार आहे सी. तर ही गोष्ट तुम्हाला क्लिअर लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. सी हे त्याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे 25 नंबरचा. व्हॉट इज अ डिफ्थॉंग. आता डिफ्थॉंग म्हणजे काय? डिफ्थॉंग म्हणजे काय बाबा? 2 व्हॉवेलच्या साऊंड, यालाच आपण काय म्हणतो? डिफ्थॉंग म्हणतो. म्हणजे या क्वेश्चनचं राईट आन्सर आहे बघा रे बी. डिफ्थॉंग इज अ फॉर्म वेन 2 व्हॉवेल्स युनिट इन 1 सिलेबस. जेव्हा 2 व्हॉवेल्स एक सोबत येतील तेव्हा काय होणार आहे? तर डिफ्थॉंग या ठिकाणी बनणार आहे. म्हणजे बी हे त्याचं राईट आन्सर असायला हवं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बाबांनो, व्हॉट साईन रिप्रेझेंट द साऊंड आ. ठीक आहे. 4 ऑप्शनपैकी जे आहे तर कोणती साईन आहे जी आपण आ करिता दर्शवतो. आता आ जर बघितलं तुम्ही तर हा फर्स्ट प्लेसचा व्हॉवेल आहे. फर्स्ट प्लेसचा व्हॉवेल जर असला तर त्या स्ट्रोकला काढलं तर अबोव द लाईन, आणि आ हा डॉट कॅटेगरीतला व्हॉवेल आहे. आता यामध्ये सरळ साधे साधे याच्यात दिलेलं आहे लाईट डॅश इन फर्स्ट प्लेस. आता लाईट डॅश जर बघितलं फर्स्ट प्लेसचा आपण तर अ करता वापरतो आपण. हेवी डॅश इन द फर्स्ट प्लेस. आता हेवी डॅश जर बघितलं तर आव करता यूज करतो. हेवी डॉट इन फर्स्ट प्लेस तर हेवी डॉट ॲ करता यूज होतो. मग राहिला कोणता भाऊ आपला, नाही सॉरी, हेवी डॉट इन द फर्स्ट प्लेस म्हणजे आ करता यूज होतो. तर हा याचा सी हा त्याचा राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे. सी हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघा 27वा, व्हेन इज अ टिक द यूज. आता आपण जे फेसोग्राफीचं चॅप्टर शिकलो त्यामध्ये आपण हा क्वेश्चन बघितलेला आहे. जेव्हा आपण द येईल, जसं ऑफसोबत जर द येतं ही टिक जोडतात, ॲडसोबत जर द येतं तर छोटीशी टिक जोडतात. ठीक आहे. जसं की बियॉन्ड करता येतं तर ही छोटीशी टिकनं त्याला रिप्रेझेंट केलं जातं. तर ही गोष्ट तुम्हाला क्लिअर असायला हवी की 27 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं राईट आन्सर आहे ॲट द एंड ऑफ वर्ड और फ्रेज. मध्ये वर्ड्स किंवा फ्रेज नंतर एक छोटीशी टिक लावून आपण या ठिकाणी फ्रेजला दला दर्शवतो. ठीक आहे. द जर सिंगल येत असेल तर डॉट द्यायचं फक्त, आणि द हे जर एखाद्या ग्रामलॉक्स किंवा वर्डसोबत येत असेल तर छोटीशी टिकनं तुम्ही त्या ठिकाणी त्याला दर्शवू शकता. ठीक आहे. तर राईट आन्सर आहे बाबांनो सी. नेक्स्ट क्वेश्चनचं बघा, व्हॉट आर द युजेस ऑफ शॉर्ट हँड. आता शॉर्ट हँडचा उपयोग कशासाठी होतो किंवा कुठं होतो हे सर्व गोष्टी आपण याकरता स्पेशल व्हिडिओ बनवू एखादा. आता सध्या तर विचारलेलं आहे की शॉर्ट हँडचा उपयोग कशासाठी होतो. ठीक आहे. तर कशासाठी होतो शॉर्ट हँड रायटर्सचा उपयोग, तर हेल्प इन क्विक अँड ॲक्युरेट रेकॉर्डिंग ऑफ स्पोकन वर्ड्स. आता साधी गोष्ट आहे, आपले विचार पटकन रेकॉर्ड करण्यास मदत होते. तर आपला विचार जर रेकॉर्ड करायचा असेल तर तुम्हाला कशाला नेमतील, ते घरी जाऊ देतील ना. घरूनच रेकॉर्ड तुमचे विचार पटकन रेकॉर्ड करा असं होईल. ते दुसरं झालं का आपले विचार अचूक रेकॉर्ड करण्याकरता मदत करते. आपल्या विचाराशी कोणाला काही घेणंच नाही. घेणं कशाला आहे का बोललेल्या शब्दाच्या द्रुत आणि अचूक रेकॉर्डिंगमध्ये उपयुक्त असणाऱ्या आपण काय करतो माहिती आहे का, जो समोरचा व्यक्ती बोलतो तोच आपण काय करतो आपल्या रायटिंगमध्ये लिहितो. बरोबर. म्हणजे याचं आन्सर काय असणार आहे डी. याचा आन्सर काय असेल, हेल्प्स इन क्विक अँड ॲक्युरेट रेकॉर्डिंग फॉर स्पोकन वर्ड्स. बोललेल्या शब्दाला ॲक्युरेट याच्यामध्ये लिहून काढणं. याला आपण याचा उपयोग म्हणजे शॉर्ट हँडचा उपयोग कसा ठेवतो तर या कामाकरता. ठीक आहे. नेक्स्ट बघा 30 नंबरचा क्वेश्चन्स आहे की हाऊ इज अ वे रिटन. ठीक आहे. डब्ल्यू कसं रिटर्न लिहितो आपण असं क्वेश्चन विचारलेलं आहे. तर डब्ल्यू लिहितो आपण स्ट्रेट स्ट्रोक्स विथ अ स्मॉल लेफ्ट फायनल हुक. ठीक आहे. तर फायनलला एक हुक जॉईन करून जे आहे तर आपण एक स्ट्रेट स्ट्रोक काढत असतो. आता याला
हा आन्सरच रॉंग दिलेला आहे, कारण की फायनलला हुक नसतो कधीच, इनिशियली हुक जॉईन होतो. कारण डब्ल्यूची स्ट्रोक जी आहे तर अपवर्ड स्ट्रोक आहे, आणि अपवर्ड स्ट्रोक असल्यामुळं सुरुवातीलाच आपल्याला ह्या ठिकाणी हुकला जॉईन करणं आहे, बरोबर, म्हणजे इनिशियली. परंतु त्यांनी जसं दिलेलं असेल त्यामध्ये त्याप्रकारेच पाठ करा, की बाबा स्ट्रेट अपस्ट्रोक विथ अ स्मॉल लेफ्ट फायनल हुक, तर हे सांगितलं तर हेच पाठ करायचं. ठीक आहे, तर ए त्याचं राईट आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघा 30 नंबरचा क्वेश्चन्स आहे, जे की सोपा आहे. गॅपसाठी खालील 4 ऑप्शनमधून गॅप करता राईट आउटलाईन कोणती आहे ती चूज करायची. यामध्ये तुम्ही कन्फ्यूज हे होऊ शकता की ए असेल की सी असेल. आता साधी गोष्ट लेकरावर आहे की ॲचा व्हावेल आहे, गॅप ॲचा व्हावेल फर्स्ट प्लेसचा आहे, त्यामुळं ए त्याचं राईट आन्सर असणार आहे. आणि या ठिकाणी जरी व्हावेल प्लेस दिलेला आहे, परंतु आउटलाईन ही ऑन द लाईन टिकलेली आहे. फर्स्ट प्लेसची जर व्हावेल येत असेल तर आउटलाईन्स कधीही ऑन द लाईन येत नसते. व्हावेल आहे तर ती कधीही ऑन द लाईन येत नसते, त्यामुळं राईट आन्सर काय याचं दिलेलं. ठीक आहे, राईट आन्सर काय दिलेलं या ठिकाणी लक्षात ठेवा. तर ए दिलेलं आहे. ठीक आहे, व्ह्यू आन्सर करून बघा हे. नंतर बघा फाइंड द करेक्ट आउटलाईन फॉर कॅशियर. कॅशियर याकरता खालीलपैकी कोणते आउटलाईन करेक्ट दिलेले आहे. यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं काय, ए आणि बी हे कन्फ्यूज होण्यासारखं आहे, सी तर डायरेक्टच थ्रू द लाईन आहे. यामध्ये लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मध्येच फोन येत आहे त्याचा. ठीक आहे, तर 31 नंबरचं जे असेल तर बी हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट बघा व्ह्यू करून, तर बी हे त्याचं राईट आन्सर असेल. विच आउटलाईन इंडिकेट्स लॅड. आता लॅड करता ॲचा व्हावेल आहे, त्यामुळे ॲचा व्हावेल हा फर्स्ट प्लेसचा आहे. सी हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. बाकीमध्ये कन्फ्यूज होण्याची गरज नाही, कारण पहिले दोन जे ऑप्शन आहे त्यामध्ये एचा व्हावेल आहे, लेड असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन निघालं. यामध्ये ॲचा व्हावेल आहे सीमध्ये, त्यामुळं हा जो आहे आन्सर, तर याचं आन्सर काय असणार आहे, तर सी असणार आहे. ठीक आहे, लॅडच. नंतर बघा 33 नंबरचा दिलेला आहे. विच आउटलाईन इंडिकेट द वर्ड ऑफ की. आता कीप या वर्डकरता इचा व्हावेल आहे, त्यामुळं बी हे त्याचं राईट आन्सर असेल, कीप. कारण की बाकीचं बघा, हा वर्ड केप होतो, हा कप होतो, आणि हा कॅप वर्ड होतो. कीप कोणता आहे तर सेकंड ऑप्शन आहे. ठीक आहे, बी हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, लास्ट दोन उरले आता. विच आउटलाईन्स इज करेक्ट फॉर द वर्ड बॅग. बॅग करता कोणती संकेत रेखा राईट आहे, तर आहे ए, बॅग. आन्सर करून बघा, ए हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. नंतर बघा रे, विच डिफ्थॉंग साईन इज ॲब्रिव्हेटेड अँड जॉईन टू स्ट्रोक्स एन ॲट द इंड. ठीक आहे, या ठिकाणी विचारलेलं आहे का कोणत्या डिफ्थॉंग चिन्हाचा संक्षेप होतो आणि शेवटी स्ट्रोक एनमध्ये सामील होतो. ठीक आहे, तर शेवटचा ऑप्शन आहे दिलेलं. तर या ठिकाणी यू हे डिफ्थॉंग आहे, त्यामध्ये आपण काय करतो, ॲब्रिव्हेटेड फॉर्म त्याचा यूज आपण करतो. ठीक आहे, म्हणजे दोन प्रकारे त्याचा यूज करतो आपण. एक राईट सेमी सर्कल आणि एक लेफ्ट सेमी सर्कल या प्रकारे करतो. राईट सेमी सर्कल हे तर आपण KGM-च्या अगोदर जर डब्ल्यू येत असेल त्याकरता यूज करतो, आणि यूला आपण लेफ्ट सेमी सर्कलमध्ये यूज करतो. ठीक आहे, म्हणजे दोन प्रकारे यू जोडला जातो. एक तर या प्रकारे असतो, आणि एक जो असतो यू या ठिकाणी तर या प्रकारे असतो. ठीक आहे, तर दोन प्रकारे आपल्याला लूप या ठिकाणी जोडणं आहे. तर हे तर तुम्हाला क्लिअर आहे सगळ्यांना आता. ठीक आहे, तर एवढे 35 क्वेश्चन्स आपल्याला आज आपण बघितले. 35 क्वेश्चन्सपैकी सर्व क्वेश्चन्स तुम्हाला एक किंवा दोनदा व्हिडिओ बघून कंप्लीट करायचे आहे. व्हिडिओ थोडे मोठेच होणार आहे, कारण की सगळे क्वेश्चन्स याच्यामध्ये 20 ते 25च्या वरतीच क्वेश्चन दिलेले आहेत. परंतु सर्व क्वेश्चन्स आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. माझ्याकडून जसं पॉसिबल होईल, जसं होईल तर मी प्रयत्न करेल तुम्हाला समजून सांगण्याचा. पण तुमचं पण काम आहे की सर्व क्वेश्चन्सला रीड पण करा आणि बघा पण. ठीक आहे, धन्यवाद.